आज आपण हे कॉटनचं कापड आणि नॉन ओव्हनपासून सुंदर असा एक पाऊच तयार करणार आहोत। त्यासाठी आपण या कापडाची रुंदी 10 इंच आणि लांबी 17 इंच घेतलेली आहे। या कापडाला आपण आणि नॉन ओव्हनला चारही बाजूंना आपण शिलाई करून जोडून घेतलेला आहे। 10 इंच लांबीची ही चैन घेतलेली आहे। ही चैन उलट आपण या भागावरती ठेवून जोडून घेऊया। एक शिलाई करून घ्यायची आहे। रनर घालण्याची आवश्यकता नाही, नंतर रनर घालून घ्यायचा आहे। आपण आता ही शिलाई करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूचा हा 10 इंचांचा भाग हा चैनच्या पार्टवरती असा ठेवून यावरती एक शिलाई करून घेऊया। आता या चैन आपण जोडून घेतल्यानंतर हे भाग दोन्ही वेगवेगळे करून घ्यायचे आणि हा शिलाई केलेला भाग आतमध्ये फोल्ड करून यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे दोन्ही भागांना। आता या दोन्ही भागांना आपण दाबटीप घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया। हा रनर आपण ॲड केल्यानंतर एकदा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच भागातून ओवून आपण मध्यावरती आणून ठेवायचा आहे। आता हा रनर आपण मध्यावर आणून ठेवल्यानंतर हा भाग उलट करून घेऊया। उलट केल्यानंतर या भागांना आपण शिलाई केली तरी चालेल आणि नाही केली तरी चालेल, कारण नंतर आपण खालच्या बाजूने 2 इंच फोल्ड करून एकदम शिलाई केली तरी चालेल। आता आपण याचा बॉटम तयार करणार आहोत। त्यासाठी 2 इंचावरती आपण खूण करून घ्यायची आहे आणि ही रेषा आपण आता पट्टीच्या सहाय्याने आखून घेऊया। त्यानंतर हा भाग आपण असा वरती फोल्ड करून घ्यायचा आहे 2 इंचाचा। बरोबर रेषेवरती आपण फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर या भागावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। बॉटमच्या त्या भागावरती शिलाई केल्यानंतर आता हा पाऊच आपण सुलट करून घेऊया। आपण हा पाऊच कुठेही कट न करता तयार केलेला आहे। 5 मिनिटात हा पाऊच तयार झालेला आहे आपला। मीडियम साईजचा हा आपला पाऊच तयार झालेला आहे। अशा प्रकारे कमी वेळात कमी खर्चात सुंदर असा हा आपला पाऊच तयार झालेला आहे। पाऊच आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा पाऊच नक्की तयार करून बघा।